अरे बापा मेला समजलं ना. कसा टायमिंग दिले हा या लवकर. बाप्पा अरे उठलं रे बाप्पा. बाई बापाची शादी दाबू नको बापाला खोकला बापाला म्हणजे मावळं का नाही आवडत ते. तर सगुण आई आली मावळं घेऊन तर उरवलं कोण बोलतो ना. तर बापा म्हणते आणता आंबा टाक बरं. तर बरं आंबा टाकून भाजी बनविते. ॲम्ब्युलन्स काय ती डोंगरबांची फुगा बघू की तू. बाबा तुला पोर अजून खावा कोणी आणले बाबा. बाबा पिठाचे बघ कोण काय तुला माझ्या फाउंडेशन माझ्या 3 फाउंडेशन हा. एक मी वापरीते बर्थडेला, एक नदीनला, एक मैताला. काय फाउंडेशन तुम्ही मॅचिंग साड्याशील त्यात आम्हाला हांडायचं ना आम्ही शिकायचं आम्ही झाल्या तुला केलं मावर लावत होता. आता बरोबर मनोज अरे बापन फसविला. काय रे बापन फसविला. खबर तू हंगता बापू आला का तू हंगते मान परवेजून फसविला. तू हंगता बापन मान फसविला. नेमका तुमचा फसवीचा कारभार तरी काय आहे. अरे म्हणजे बापन आपला टाकीला. अरे बापा काय बापन कालव टाकील ती आज कवरी टाकली बापा. अरे ती नवटाक पावशी टाकी दे तिने. बापा गेला बापा मेला आपला. कवा कवा झालं हक्काला झालं. 11 टाइम दिले सबला. ठीक आहे चल. हॅलो खुया. अरे बापा मेला समजलं ना. कसा टायमिंग दिले हा या लवकर. हॅलो मावशा. बाबा तुला खामाशाच्या गोडी गार बाबा आयुष्य सोदावर निघला कर बाबा कडला कर बाबा. बाबा अरे उठलं रे बाबा. बाई बापाची शादी दाबू नको बापाला खोकला बाबा तुला खोकल्याची बाबा काय झाला. अरे तुला काय सांगू का हका झाला. बापा एकदम बेस्ट झाला. माई बायको बाजीला काही जाते जपलं मानकानी करायला लागते. तर बापाला हक्काला उठवून शाय करून दिला. बिंदू द्या बापा कालाकानी शाय पिते. तर बापा अजून 2 बटल बोलून झालं न बायको बाजीला काही जाते सब मान्य करायला लागते. तर बापाला रवागा ठोडून दिला थोडका. बापा अजून जपला खाला.
चांगलं आहे. बापावला गहू खायनी हा? पण ते दिहा काय झालं काय माहित जंकला खाला मस्त बरं. तर बापाला म्हणजे मावळं का नाही आवडते हो. तर सगुन आई आली मावळं घेऊन तर उरवलं कोण बनतो हा. तर बापा म्हणते आणता आंबा टाक टाकून बरं मस्त. हा तर बरं आंबा टाकून भाजी बनविते तर गेलो ना भाजी ठेवली बरोबर. न घरून कोंबडी हा? अरे आमशे बापाशा ही कोंबडी कडे नेतीये नाही? कुत्री मांजरी कोंबडी काय उभी न करायचा हा, तर बरं कोंबडी काही काय आली तर बरं जाऊन बघते तर जाऊन बघितलं नाही तो बापा आलं नाही तर बापाला आलविते तर बापा आलं नाही तर बापा असं वागले बाबा कन्वर्टरचा आंबा खावायला गेला नाही का रे बाबा? लेकरांचं आंबा म्हणलं बाबा म्हणसा के बाबा काय रे खावायला नाही का रे ला बाबा माई करला रे टाकली गेला रे लागले के गोदावरी निघला का रे बाबा? पैरपवेस मोहरतला सगळं हांगिले मीने सामनाला ना रोह्याला हांगिले नागरा बिकर करायला पैशाचं बघू मग आपण नगारी बरकुरा दोन्ही पेटवाला नेला कार राजा हे तुमचा अर्जुन का पिता त्याचं बंड पडलं बापा न ते तुझी मैदाला पिटवाला काय टायर बिर हंगेले का आपले पप्पू या गॅरेज मधला आहे ना टायर वगैरे हंगेले ते माणसाचं नाही हो बाकी हंगेला कसा बनला माणसात डोंगरपटाची फुई अशी बाकी आहे पण ते आता पैसेवाली झाले ना रे नगरपर्यंतची फुईर फुईवाली झाली ती तुझे मैताला काही नाही बाई बाबा मिठा सहित लोणची भरून दिली डोंगरपर्यंतची ॲम्ब्युलन्स काय ती डोंगरपांची फुल्या गहो घेतो ते जुनं कपडं जकलं पेटवा सगळं कपडा सगळा ना हा. काढून टाक पेटाला ते सगळं जुनं कपडा पण ते जुनं कपडं जकला बोजा करून ठेवला आहे हा. पण बापाची सयन ना अंगठी आहे बघ ती कपाटून ठेवली बघ काय माणूस आहे ते. ना केली आनंद मी त्या क्यादी कमाल रेला रे तू ती आता कट दे रे बाबा बाबा तुला मोसम कार फोडून देव बाबा बाबा काय रे कट्टाला कर ते मटका बंधारा कोण आहे का आपल्या गावात मटका बंधारा मग कसं सांगितलं अरुण सांगितले तो बांधील मी तर मानव येतो तर म्हणजे आता तुमच्या गावाची काही रीत आहे काय तर बरं सांगितले त्याला तो बांधील बाबा बाबा गेला खरं तू बाबा बाबा हे बिटाची बघता बाबा तुला पोरा अजून खावा शाशा कोणी आणली रे बाबा बाबा बिटाची बघ कोण काय रे तुला शेवून द्या आवडतं देणार शेवून द्या खाऊन लटकार दुखास तू ये बाबा बाबा रे बाई दारू वाले बाबा तुला गलास मध्ये नव्हता की दारू करा दे बाबा काय रे परवे तुला एक शब्द काय बोललाय तो बाबाच्या वेळी तब्येत करायची काय बोलला नाही म्हणतो तुला काय बोलायचं आहे आवडत ध्यान तुम्ही वळून तरी बघितलं का औरको बापाला खावायला आणले का तुम्ही हा बापाची रेल्वेची नोकरी गेली
ना बायकोला घेऊन तू रूमवर देवाला पडला तू काय रमाना सांगते अरे मी रेल्वेची नोकरी केली पण बाबाचा अख्खा पैसा तुम्ही खाला बाबाची अख्खी पेन्शन तू खात बाबा तू पेन्शन खावाला नाही वाय बाबा न पेन्शन पैसे आल्या मरे बाबा माये मान मिठायचं मग जिंदगी कर माय नाडाचे बाबा हिरो हिरो बाबा माय नाडाचे बाबा माये आईचे कोणाला घेतलं बाबा तू काय पेन्शन सांगता म्हणा अख्या दिया बापाची जतन मिनी शेली बाबाला काय नागलं शेड्डी लंगोट बिनव्यान सबन मिनी आणलं ना तू काय मला पेन्शन सांगत हा अरे बापाची सोन्यासारखी बैलगाडी होती ती उतरून ते एकनाथला विकली. बाबाशी बैलगाडी होती तीन बाबा माया पुरे भीती लागले बैलेचे कुलकुल वाजून बाबा माये न बैलगाडी देऊन बाबा बैलाचे गायले घंटा वाजले बाबा माया कुलकुल 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 घरी दिये न माये बाबा न उभे दिला गार आखली येईल गार माये बाबा न रूम तुम्ही खरा ना बापाचा हा माना काय ठेविला न माना अंक तू बैलगाडी विकिली अरे बापाजून तुला शिकविलं मी तहा अडणी गेलो मी झालो गोवारी बैलगाडी विकीन तर काय मी अरे तुला अख्खा जमीन आखी जायच्या तुही नावावर केले मला काय दिले गोवारी म्हणून बारका रेला रे माये बापा मोठा गेला टेरेवाला रे बाबा सुन नादा माई बाबा मोठा पुर तुया तुला तू बघ गराव अख्खा दी अटाये न राहडा गेले गपसू अट अख्खा दी अटाये कडनची अवघड सांगितले ही काली अरे काय बोलून फायदा नाही तुम्ही काय सांगते आता ये पैसे सुद्धा जास्त माज करू नको आता काही दिवस कार्य असं आहे बघ आपण सामायिक खर्च करू जो काय खर्च होईल ना तो दोघं मिळून करू आणि जे काही वाटणे मिटणे होतील ना ते आपण करून घेऊ दोघं वाटून बापमान नम्रन सगार देवाला काढील त्याच वाट कराला कोण रे येईल माये बापा नमान एकदा हार दिनार होता त्याच काय झालं रे राजा बाबा तू आता कोणचं न्याय करायला गेला रे बाबा न स्वर्गाला देवाच्या गाड हकलाला दिला कर माये बापा अरे बाबा उठलो अरे भजन अंगून आपला अरे नको ते भजन बिजन आता कोण ते भजनचा खर्च करीन त्याला नको भजन माये बापाच्या मैदानाला भजन पाहिजे ते विराटाचा परशुराम बुवा आता भजन अंगा तुम्ही हो परशुराम बोला फोन करतो येते हे बघ तू पैशा जास्त मान दाखवू नको पैसे मी देईन काय पैसे नको दाखवू अरे आता एक जण उठले न जमिनीचा हिस्सा मागते दोघ्या उठल्या बघ तर 5 हिस्से होतील त्यापेक्षा आपण दोघं वाटप करून घेऊ ना आता टायमिंग झाले करायला सांगू दोघ्या उठीन त्यापेक्षा बापा हे दोघांचा माझ पडलाय रे जमिनीवरची पैशावरची रे बापा उठणार बापा देव नगर बाबा बाबा गेलो बापाचा उकसच खरंच मोशी पाहिजे बाय मोशी पाहिजे कोण पण अशी पाहिजे मी नाही खाली मोशी चुली साप मोशी चुली बाय मला तिला खायचं बाबा राहते तुला खरंच आंबव खपलं अगं मला काय झालं माहिती आहे का माझ्या मुलगा काय देवण निघाला
कमी जरा मला बघते ना तर त्या बायका त्या माया जर बघतो माया नाटक झालंय काय ह्यांची तरी बघते तिथून हारका काही बी नाही देवता रेले बघितला तर भूक नावीला पण तू निघला का काय तर देवताच रेले माय अगं बा माय काय झालं माहिती आहे का मी नळ बघ माझ्या फाउंडेशन आणि चुकते माझ्या 3 फाउंडेशन हा एक मी वापरी ते बर्थडेला एक नजीनला एक मैताला 31 ठेवायची काय फाउंडेशन नको बघते काय शेवटी नाही का काजर काय ठेवते खाली अरे काय झाली माहितीये का माया माया नरनेन म्हणजे आवाज पक्का काली सातला 2-4 महिने तर मी नाही उठविले माय नर ऐकलं ना 2-4 कांबरेन जलतो नराल तर मान बघून माहीत बरोबर उठलं ना पद्धतीने देऊन ते जामणार तू नरत म्हणजे हरी बरं आखाडा पाडला पाहिजे नरत साधं काम नाही आपलं डोंगर पाराशी आहे बघितली का काही नव्हतं ती डोंगर पाण्याची ती खुई आली ती नरवा नागली ती गोजून काय ती बाई शिस्कारी आंबट खाते ती. डोंगर पाण्याची खुईला शिस्ताने मिळतं खरं म्हणजे ना बाई तुम्ही मॅसिंग सारायचे त्यात आम्हाला हांडायचं ना आम्ही शिकायचं आम्ही झाल्या तुला केलं मावरच लावत होता माझ्या पोलगो का तर हिविले आहे पोलगो मी हिविला तर मी तर हे बघ कोणा स्ट्रिक वाला हँडल की लांब्या आता वाला ते हिवी नाही नाही मग बटन काय तुटले काय काम आता काय करता आता निघवा ना गेला आपल्याला बाहेर आता बारक्याला जेवण खावणं करायला लागतं माया तू हाय ती पत्तीची आला शिका नाही हे काय चाललंय काय बघ तू तर मला पण बटाशी भाजी करायची आहे आमरा हॅलो हा आहे आपल्या समाजातील मैतावरचा गोंधळ माणूस मरून पडलेला असतो त्याला अग्नी सुद्धा दिलेली नसते पण आपलेच घरातील आपलेच भाऊ आपलीच काकू आपलीच मावशी आपलीच आई मैत जाळायच्या आधीच चर्चा करतात कसली तर त्याच्या प्रॉपर्टीची त्याच्या जमिनीची त्याच्या गाड्यांची त्याच्या सोन्याची मात्र तो जो माणूस आपल्यातून निघून गेलाय आपलं दुःख काय आहे हे न जाणता त्याची प्रॉपर्टीचे हिस्से कसे होतील ती प्रॉपर्टी आपल्याला कशी मिळेल हाच विचार करतात आपल्या समाजात ही जी विकृती आहे ही दूर झाली पाहिजे सर्वात घरी असं होतंय असं नाही पण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात तेव्हा माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची कदर करा मेल्यावरती रडण्यात किंवा दुःख व्यक्त करण्यात काहीच अर्थ नसतो म्हणून माझ्या तमाम आगरी समाज बांधवांना माझी एकच विनंती असेल की मेल्यावरती हिस्से वाटे न करता मेलेल्या माणसाला स्वर्ग कसा प्राप्त होईल ह्याकरिता प्रार्थना करा एवढीच इच्छा धन्यवाद जय आगरी